तुम्ही पण चांगलं शिका, कळतंय की नाही बघा, है ना. तर पहिल्या धड्याचं जे आपलं नाव आहे ना, मॅथ्स 1 मध्ये भाग 1 मध्ये आपला जो गणिताचा भाग 1 आहे त्याच्यामध्ये आपला जो पहिला धडा आहे त्याचं नाव, म्यूट करा सर. स्क्रीन जर तुम्हाला दिसत असेल असं दिसेल का सर? म्यूट करा ना. आदर्श आश्रम स्कूल. आपल्या पहिल्या धड्याचं जे नाव आहे ना, आवाज करून देतो सर. म्यूट वर ठेवा, म्यूट करा सर्वांनी, म्यूट करा. आदर्श आश्रम स्कूल देव मोगरा सर, म्यूट करा सर. इथे काहीतरी बघा, आपल्या पहिल्या धड्याचं जे नाव आहे ना ते आहे 2 चलातील रेषीय समीकरण, असं आपल्या धड्याचं नाव आहे. 2 चलातील रेषीय समीकरण असं आपल्या धड्याचं नाव आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे. आता 2 चलातील रेषीय समीकरणे असं आपला भाग 1 मध्ये जो पहिला धडा आहे त्याचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरण. आता समीकरण म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला. त्यानंतर रेषीय समीकरण म्हणजे काय ते माहित पाहिजे. रेषीय समीकरण कोणाला म्हणायचं ते कळलं पाहिजे. आणि 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. तर आधी समीकरण म्हणजे काय, तर समीकरण म्हणजे असं एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं. म्हणजे असं बरोबरचं, म्हणजे आता मी समजा लिहिलं की x बरोबर 3 है ना, किंवा x वर्ग वजा y बरोबर 4, ज्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं. बरोबरचं, आता बरोबरचं चिन्ह असतं म्हणजे काय, तर त्याला 2 बाजू असतात. ते जे एक्सप्रेशन असतं त्याला 2 बाजू असतात. एक उजवी बाजू असते आणि एक डावी बाजू असते, आणि मध्ये जे असतं ते बरोबरचं चिन्ह असतं. तर ते त्याला आपण समीकरण म्हणू शकतो. समीकरणामध्ये नुसतं तुम्हाला असं एक्सप्रेशन दिलं मी 2x अधिक y, तर याला आपण समीकरण नाही म्हणणार, याला आपण बैजिक राशी म्हणतो. 2x अधिक y असं जर मी तुम्हाला एक्सप्रेशन दिलं तर याला बैजिक राशी म्हणतात. याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह नाहीये, त्यामुळे याला आपण समीकरण नाही म्हणत. समीकरण कोणतं, तेच आता 2x अधिक y बरोबर 4 मी किंवा बरोबरचं चिन्ह लिहून उजवीकडे काहीतरी मी लिहिलं उजव्या बाजूला, तर ते समीकरण बनतं. मग समीकरणामध्ये बरोबरचं चिन्ह असतं, एवढं लक्षात ठेवायचं. आता समीकरण म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये 2 बाजू आहेत. ज्या बैजिक राशी समीकरण होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 बाजू असाव्या लागतात, मध्ये बरोबरचं चिन्ह असतं, त्याला आपण समीकरण असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला रेषीय समीकरण म्हणजे काय ते पण कळलं पाहिजे. रेषीय समीकरण आणि 2 चलातील रेषीय समीकरण. ऐका हा मुलांनो, 2 चलातील रेषीय समीकरण असं आपल्या धड्याचं नाव आहे. मग त्याचा अर्थ पण आपल्याला कळला पाहिजे. 2 चल म्हणजे काय, तर चल म्हणजे जे इंग्रजी आपण अक्षर वापरतो एखाद्या बैजिक राशीमध्ये. जसं मी आता मगाशी लिहिलं की 2x अधिक y बरोबर 4, तर याच्यामध्ये जे मी चल वापरते, चल
तर चल जे आहेत ते दोन आहेत इथे, एक एक्स आहे आणि दुसरा वाय आहे. म्हणजे जे पण इंग्रजी अक्षर मी वापरते की नाही माझ्या समीकरणामध्ये, इंग्रजी अल्फाबेट जे वापरते, इंग्रजी अक्षर जे वापरते त्याला आपण चल असं म्हणतो. म्हणून इथे जे तुम्हाला दिलेलं आहे मी समीकरण, त्याच्यामध्ये चल जे आहे ते एक्स आणि वाय आहे. मग नेहमी एक्स आणि वाय असतात का? तर नेहमी एक्स आणि वाय नसणार. तुम्हाला कधी ए बी असतील, कधी एम एन असतील. जसं इथे बघा मी लिहिलंय 7M अधिक 4N. स्क्रीन दिसते ना सर्वांना? थम्स अप करा. स्क्रीन दिसते ना सर्वांना? थम्स अप करा. स्क्रीन दिसते का सर्वांना? तर चल तुमचे दोन चल कोणतेही असू शकतात. एक्स वाय असेल, एम एन असेल, पी क्यू असेल, ए बी असेल, कोणतेही असू शकतात. मग चल म्हणजे जे इंग्रजी अक्षर. मग इथे दोन चल असणार आहे, एक चल नसणार आहे, दोन चल असणार आहे. जसं इथे एम आणि एन हे दोन चल आहेत. या समीकरणामध्ये एक्स आणि वाय चल आहेत, है ना? मग हे दोन चलातील समीकरण आहेत. मग दोन चलातील, आता आपल्याला कळलं की ही समीकरण आहेत आणि समजा मी आणखी एक समीकरण पैसे पडायला पाहिजे आणि ज्याला माहिती असेल केल्या माझं हे काम नाही होणार, हे पण नाही होणार. बघा या लवकर. दोन चला. सर म्यूट ठेवा जरा. HM शहाद आश्रम स्कूल, तर म्यूट करा. हॅलो, सुलतानपूर आश्रम स्कूलला जॉईन करा मॅडम. सुलतानपूर आश्रम स्कूल. संगीता मॅम. बरं, तर आपण शिकतोय की दोन चलातील रेषीय समीकरण. आता रेषीय कोणाला म्हणायचं, रेषीय समीकरण कोणाला म्हणायचं? तर रेषीय समीकरण जे आहे, आपल्याला कळलं की समीकरण म्हणजे काय आणि दोन चलातील समीकरण म्हणजे काय. तर दोन चलातील समीकरण होण्यासाठी मी समजा तुम्हाला इथे तुम्हाला 3 समीकरण देते. अरे या बाबा, तुम्हाला काय माहिती आहे? म्यूट करा ना सर. इथे तुम्हाला मी 3 समीकरण दिलेली आहेत. सर म्यूट करा इथे गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. म्यूट करा सर, खूप आवाज. इथे मी तुम्हाला स्क्रीनवर 3 समीकरणं दिलेली आहेत. आता ती तिन्ही समीकरणं आपण जर व्यवस्थित बघितली तर तिन्ही समीकरणं आपण जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला ती दोन चलातील समीकरण आहेत. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर हे याच्यात पण 2 चल आहेत, एक्स वाय. दुसऱ्यामध्ये पण ए बी अशी 2 चल आहेत आणि तिसऱ्यात पण एम आणि एन ही 2 चल आहेत.
म्हणजे हे तिन्ही पण समीकरण ही दोन चलातील समीकरण आहेत, दोन चलातील समीकरण. पण आपल्या धड्याचं नाव जे आहे ते आहे दोन चलातील रेषीय समीकरण. हे समीकरण आहे कारण ही तिन्ही पण समीकरण आहेत. कारण समीकरण का? कारण त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे. कारण ज्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं ते समीकरण असतं. म्हणजे हे तिन्ही पण समीकरण आहेत, बरोबर आहे. त्यानंतर हे तिन्ही पण दोन चल असणारे समीकरण आहेत. कारण तिन्ही मध्ये पण मला दोन दोन चल दिसत आहेत. जसं पहिल्यामध्ये एक्स वाय दिसतंय, दुसऱ्या समीकरणामध्ये मला ए बी दिसतंय आणि तिसऱ्यामध्ये मला एम एन दिसते. म्हणजे हे सुद्धा तीनही समीकरण हे दोन चलातील आहे. तिन्ही समीकरण दोन चलातील समीकरण आहेत. मग ते दोन चलातील समीकरण आहेत, पण मग ते दोन चलातील रेषीय समीकरण आहेत का? कारण आपल्या धड्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण. मग मला रेषीयचा अर्थ कळला पाहिजे. मला कळलं समीकरण म्हणजे काय, ज्याच्यात बरोबरचं चिन्ह असतं ते समीकरण असतं. आणि दोन चल आहेत म्हणजे दोन इंग्रजी अक्षर आहेत, ते दोन चलातील समीकरण झालं. पण दोन चलातील रेषीय समीकरण काय असतं? रेषीयचा अर्थ काय आहे? तर बघा, रेषीय म्हणजे आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. रेषीय, वर्गीय, घनीय, बहुपदींचे प्रकार शिकले, बहुपदींचे 9वी मध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार होता तो रेषीय बहुपदी असा होता. ते बहुपदी होते, आता आपल्याला समीकरण आहे. रेषीयचा अर्थ काय होतो माहितीये का मुलांनो? रेषीय याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जे दोन चल दिलेले असणार समीकरणामध्ये त्यांचा घातांक हा एक असला पाहिजे. घातांक एक असला पाहिजे. तुमची जी चल असणार आहेत समीकरणामध्ये त्या दोन चल असणार आहेत, दोन इंग्रजी अक्षर असणार आहेत आणि दोन्ही अक्षर जे इंग्रजी अक्षर किंवा चल जे आपण वापरणार आहे समीकरणामध्ये त्यांचा घातांक एक असायला हवा. घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या. म्हणजे जसं मी एक्स लिहिला, एक्स वर्ग लिहिते, एक्स घन लिहिते, तर इथे जो एक्स आहे त्याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे एक आहे. एक्स वर्ग लिहिते तर त्याचा डोक्यावर 2 आहे, एक्स घन लिहिते तर त्याच्या डोक्यावर 3 आहे. म्हणजे हे त्यांचे घातांक आहेत. जसं नुसतं एक्स जेव्हा मी लिहिते तेव्हा नुसता एक्स जो असतो त्याचा घातांक मी लिहित नाही, तर तो 1 असतो, एक असतो वरती डोक्यावर. घातांक एक असलेला जर पद असेल तर तो लिहत नाही आपण वरती डोक्यावर. वर्ग म्हणजे 2, घातांक 2 असलेलं पद. घन म्हणजे घातांक 3 असलेलं पद. कळलं? पण मला इथे रेषीय पाहिजे, रेषीय समीकरण पाहिजे. रेषीय याचा अर्थ होतो चलाचा घातांक एक असणे. एक चलाचा घातांक एक असायला हवा, घातांक एक असायला हवा. दोन्ही चलांचा घातांक एक असायला हवा. तर आता इथे मी 3 समीकरणं लिहिलेली आहेत. या तीनही समीकरणं जी आहेत ती दोन चलातील समीकरणं आहेत. दोन चल आहेत त्यांच्यात आणि ती समीकरणं आहेत. पण मग दोन चलातील समीकरणं जर आहेत तर ती रेषीय आहेत का? तर चेक करायचं रेषीय आहेत का, आपण तपासायचं आहे. तर पहिलं जर मी समीकरण पाहिलं तर पहिल्यामध्ये दोन्ही चलांचा घातांक चेक करायचा. बघा, पहिलं चल एक्स आहे, एक्सचा घातांक किती आहे इथे? किती आहे मुलांना? मला असं पुणेने दाखवा. किती आहे घातांक? 1 2 3. किती घातांक दिसतोय तुम्हाला? एक्सचा घातांक किती आहे पहिल्या समीकरणामध्ये? 2 आहे. बरं, एक्सचा जो घातांक आहे तो 2 आहे आणि वायचा घातांक काही नाहीये डोक्यावर, इथे दिलेला नाहीये. म्हणजे एक समजायचं की तिथे एक आहे, इथे एक आहे डोक्यावर. इथे डोक्यावर काही नाही म्हणजे काय आहे? वायच्या डोक्यावर काही नाही म्हणजे एक आहे. म्हणजे इथे एक्सचा घातांक 2 आहे आणि वायचा घातांक 1 आहे. मग याला आपण रेषीय समीकरण म्हणू शकतो का? थम्स अप करा, हो तर अप करा आणि नाही तर डाऊन करा. रेषीय समीकरण आहे की नाही?
कारण मी काय सांगितलं, रेषीय समीकरण केव्हा होतं मुलांनो, जेव्हा आपल्याला जी चल दिलेली आहेत समीकरणामध्ये, जी चल आहेत त्यांचा घातांक 1 पाहिजे, दोन्ही चलांचा घातांक. असं नाही की एकाचा 1 आहे ना मग ते रेषीय होणार, असं नाही. दोन्ही चल जी दिलेली असणार, दोन्ही इंग्रजी अक्षर जी आहेत त्यांचा घातांक 1 असायला पाहिजे. मग इथे आपण बघितलं की एक्सचा घातांक 1 नाहीये, एक्सचा घातांक इथे 2 आहे, वायचा घातांक 1 आहे इथे. पण मग एका चलाचा घातांक 1 असून चालणार नाही, दोन्ही चलांचा घातांक 1 असायला हवा. म्हणून मग पहिलं जे समीकरण आहे ते 2 चलातील समीकरण आहे, पण ते 2 चलातील काय नाहीये, 2 चलातील, त्याला काय नाही म्हणायचं, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणता येणार नाही. पहिल्या समीकरणाला बघा, त्याच्यामध्ये 2 चल आहेत, ते समीकरण पण आहे, पण ते रेषीय नाहीये. कारण रेषीय होण्यासाठी चलाचा घातांक हा 1 असायला पाहिजे, बरोबर की नाही? कळलं मी काय सांगितलं तुम्हाला? रेषीय समीकरण म्हणजे काय कळलं? रेषीय समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे आधी कळलं पाहिजे. थम्सअप करा, कळलं सगळ्यांना? बर, आता म्यूट करा. आता दुसरं समीकरण जर आपण पाहिलं तर दुसऱ्या समीकरणामध्ये जी चल आहेत ती ए आणि बी आहे. तर ए आणि बी चा जो घातांक जर आपण बघितलं तर ए च्या डोक्यावर पण काही नाही, बी च्या डोक्यावर पण काही नाही. म्हणजे आपण काही नसेल तर आपण त्याला 1 असं गृहीत धरतो. म्हणजे दोघांचा पण घातांक 1 आहे. मग ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे का? दुसरं समीकरण हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे का की नाहीये? थम्सअप किंवा डाऊन आहे का? असेल तर थम्सअप करा. 2 चलातील रेषीय समीकरण आहे का दुसरं? आहे का मुलांनो 2 चलातील रेषीय समीकरण दुसरं जे आहे ते? थम्सअप करा. म्यूट अनम्यूट नका करू. म्यूट करा सर, म्यूट करा. बर, तर ते जे आहे ते रेषीय समीकरण आहे, कारण दोन्ही चलाचा घातांक 1 आहे. तिसऱ्या समीकरणात 2 चल आहेत एम आणि एन, पण एम चा घातांक जो आहे तो इथे 1 आहे, पण एन चा जो घातांक मी दिलेला आहे तिथे 2 आहे. एन चा घातांक इथे 2 आहे. मग हे जे तिसरं समीकरण आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण होईल का? हो किंवा नाही? तिसरं समीकरण, येस और नो, येस और नो? तिसरं समीकरण आहे का रेषीय समीकरण? तिसरं हे समीकरण मुलांना मी काय सांगितलं कळलं का? इथे जिमस नंदुरबार मध्ये कोणच रिप्लाय नाही करत आहे. थम्सअप की थम्स डाऊन, हो की नाही? तिसरं जे समीकरण आहे ते रेषीय समीकरण आहे का? मी दिलेलं स्क्रीनवर जे समीकरण दिले तिसरं ते समीकरण रेषीय समीकरण आहे का? तर ते नाहीये, कारण मी एका चलाचा घातांक इथे 2 घेतलेला आहे. त्यामुळे हे जे आहे तिसरं समीकरण ते 2 चल आहेत त्याच्यात, ते समीकरण आहे 2 चलातील समीकरण आहे, पण ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही आहे. कारण रेषीय समीकरण होण्यासाठी दोन्ही चलांचा घातांक हा 1 असायला हवा, बरोबर? बर, आता आपल्याला शिकायचंय मग अशा प्रकारच्या समीकरणांबद्दल आपल्याला शिकायचंय. अशी जे समीकरण आहेत जी 2 चलातील रेषीय समीकरण, कारण माझ्या धड्याचंच नाव आहे पहिल्या
की दोन चलातील रेषीय समीकरण. मग मला अशा समीकरणांचा अभ्यास नाही करायचा आहे जे दोन चलातील रेषीय समीकरण नाहीत. दोन चलातील रेषीय समीकरण जी आहेत त्यांचा मला अभ्यास करायचा आहे. दोन चलातील म्हणजे ज्याच्या चलाचा घातांक 1 असतो तो, है ना. बघा आता आपल्याला हे कळलं की दोन चलातील रेषीय समीकरण काय आहेत. आता आपल्याला ती गणित काय करायचे, सोडवायचे. आता समजा मी तुम्हाला असं एखादं समीकरण दिलं तर याच्यामध्ये कसं आहे, हे रेषीय समीकरण आहे. दोन चल पण आहेत त्याच्यामध्ये एक्स आणि वाय आणि त्यांचा घातांक 1 आहे दोघांचा पण. म्हणजे हे आपल्याला जसं हवंय तसंच समीकरण आहे. दोन चलातील रेषीय समीकरण आहे ते. दोन चलातील रेषीय समीकरण हे आहे दिलेलं आपल्याला जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे. मग या समीकरणामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं इथे चल एक्स वाय आहेत, है ना. त्यानंतर इथे ना सहगुणक एक शब्द येतो, सहगुणक. हे पण मुलांना माहित पाहिजे आपल्याला. सहगुणक एक शब्द आहे. मग सहगुणक काय असतात, सहगुणक. सहगुणक, सह म्हणजे सोबतीला असलेला, गुणक म्हणजे चलांच्या सोबतीला असलेला, म्हणजे त्याला सहगुणक बोलायचं. सह म्हणजे सोबतीला असलेला, गुणक, गुणक म्हणजे गुणलेलं असतं त्याच्याने. जसं आता एक्स आहे तर एक्सचा सहगुणक जो आहे तो इथे 3 आहे. एक्सचा घातांक 1 आहे, एक्सच्या डोक्यावर 1 आहे, पण एक्सला जोडून जो गुणलेला जो जी संख्या आहे, एक्सच्या सोबतीला जी संख्या आहे त्याला आपण एक्सचा सहगुणक म्हणतो. मग इथे जो एक्सचा सहगुणक आहे तो 3 आहे. हा बघा, हा 3 जो आहे तो एक्सचा सहगुणक आहे आणि वायचा सहगुणक जो आहे तो 2 आहे. आणि ही 7 जी आहे ती उजवीकडे संख्या आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. म्हणजे तुम्ही जे बरोबर चिन्ह वापरता त्याच्या उजवीकडे जी स्थिर, त्याच्याबरोबर चलन असतं, ती स्थिर संख्या असते. ही जी आहे ना 7 जी आहे ना ती स्थिर संख्या आहे आणि ती तुमच्या समीकरणाच्या उजवीकडे असते. 3x अधिक 2y बरोबर 7. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की एक्सचा सहगुणक काय आहे तर एक्सचा सहगुणक 3 आहे. एक्सचा सहगुणक 3 आहे, वायचा सहगुणक 2 आहे आणि जी 7 संख्या आहे तिला आपण स्थिरांक बोलतो किंवा स्थिर संख्या बोलतो. ती कुठे असते तर बरोबर चिन्हाच्या, बघा मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, इथे बरोबरचं चिन्ह आहे, हे बरोबरचं चिन्ह आहे आणि बरोबर चिन्हाच्या आपला बघा उजवा हात इकडे आहे आणि डावा हात इकडे आहे. तर या समीकरणाला नेहमी 2 बाजू असतात. एक असते उजवी बाजू जी इकडे, ही उजवी बाजू आहे आणि ही पूर्ण जी आहे बरोबर चिन्हाच्या इकडे या बाजूला तिला डावी बाजू म्हणतात. म्हणजे 3x अधिक 2y डाव्या बाजूला आहे आणि 7 जो स्थिरांक आहे तो उजव्या बाजूला आहे आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. हा उजवा हात, हा डावा हात, ही उजवी बाजू, ही डावी बाजू. आपल्या हाताप्रमाणे बाजू लक्षात ठेवायच्या. उजव्या हाताला जी येते ती उजवी बाजू, बरोबर चिन्हाच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे आहे ते उजवी बाजू आणि डाव्या हाताला जे येते डावी बाजू. इथे आपल्याला आता सहगुणक पण कळलं. स्थिरांक काय आहे तर इथे 7 हा स्थिरांक आहे जो समीकरणाच्या उजवीकडे आहे आणि चलाची जी पदं आहेत, चल असणारी पदं एक्स आणि वाय ची जी पदं आहेत ती डावीकडे आहेत आणि त्याच्यामध्ये एक्सचा सहगुणक 3 आहे, वायचा सहगुणक 2 आहे. आता ही जी मी काही बडबड केली ती तुम्हाला कळली का? नाही तर मी एकटीच बोलत बसेन, तुम्हाला काय कळणार नाही. मी जे काही सांगितलं, सहगुणक काय आहे, उजवी बाजू काय आहे, डावी बाजू काय आहे, ते कळलं का? मुलांना कळतंय का? ते नाही कळत. थम्सअप करा ना. अनम्यूट करायची गरज नाही, मला थम्सअप करून सांगितलं तरी चालेल. बरं, नाही कळत आपण पुन्हा शिकू. हा म्यूट करा आता.
म्यूट करा. म्यूट करा सर्वांनी. हा, तर इथे आता आपल्याकडे मी काय सांगितलं तुम्हाला की सहगुणक एक गोष्ट आहे. तर सहगुणक म्हणजे प्रत्येक चलाच्या सोबत असणारी जी संख्या आहे, जो गुणक असतो प्रत्येक चलाच्या बरोबर असणारा. जसं एक्स, इथे जे समीकरण आहे तिथे एक्सचा जो सहगुणक आहे तो कोणता आहे? एक्स बरोबर कोणती संख्या आहे? 3. मग इथे एक्सचा जो सहगुणक आहे, एक्सचा सहगुणक जर विचारलं तर तुम्ही काय सांगायचंय? एक्सचा सहगुणक 3 आहे. आणि वायचा जो सहगुणक आहे, वायचा सहगुणक काय आहे? 2 आहे. वायचा सहगुणक 2 आहे, कारण वाय बरोबर जी गुणलेली संख्या आहे तो सहगुणक आहे वायचा. हा सहगुणक लक्षात ठेवायचा, सहगुणक, कारण पुढे गणित सोडवताना आपल्याला हे सहगुणक पटकन सांगता आले पाहिजे म्हणून. आणि कोणत्याही समीकरणाला 2 बाजू असतात मुलांना, एक उजवी बाजू असते आणि एक डावी बाजू असते. हे पण आपल्याला माहित पाहिजे. कोणतंही समीकरण तुम्हाला दिलं, समीकरणाच्या नेहमी 2 बाजू असतात. लक्षात ठेवा. असं समजा समीकरण दिलं तर आपण कसं ओळखायचं डावी बाजू कोणती आहे, उजवी बाजू? तर बरोबर चिन्ह बघा, बरोबर चिन्ह इथे आहे की नाही, हे बरोबर चिन्ह आहे की नाही. मग बरोबर चिन्हाच्या या बाजूला उजव्या हाताकडे बरोबर चिन्हाला संदर्भ, हा बरोबर चिन्हाचा संदर्भ घ्यायचा. बरोबर चिन्हाच्या उजव्या हाताला जे आहे ती उजवी बाजू आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या हाताला जे आहे ती डावी बाजू. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे काय आहे बरं? इथे काय दिसतंय? बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला उजव्या हाताला काय दिसतंय? हा, काय आहे? 9 आहे. आणि बरोबर चिन्हाच्या डाव्या हाताला काय आहे? डाव्या बाजूला काय दिसते तुम्हाला? 35 नाहीयेत ते बाळांनो, ते 35 नाहीयेत. अरे तो चल आहे आपला, हा चल आहे आपला. हा, वाय आहे मुलांना. 2 चल आहेत ना या समीकरणांमध्ये, तो वाय आहे. तुम्ही मराठी अजून मराठी अंक लिहिता का? अंक मराठी नाही येत आपल्याला आता, अंक आपल्याला इंग्रजीमध्ये येत आता, हो की नाही? जरी आपण मराठी मीडियम मध्ये शिकत असलो तरी आपल्याला अंक जे आहेत ते इंग्रजीमध्ये लिहायचे. मग इथे 5 नाही येते. वाय हे अक्षर आहे, इंग्रजी अक्षर. मग आपल्या डाव्या बाजूला डावीकडे 2x अधिक 3y हे डावीकडे आहे आणि 9 जे आहे ते उजवीकडे आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 9, उजवी बाजू 9 आहे आणि डावी बाजू 2x अधिक 3y आहे. आता एवढं आपलं सगळं झालेलं आहे. आता आपल्याला कळलं की 2 चलातील रेषीय समीकरण काय आहेत. त्यानंतर समीकरणामध्ये सहगुणक काय आहे, त्यानंतर आपण काय शिकलो? सहगुणक शिकलो आणि समीकरणाच्या 2 बाजू शिकलो. बरोबर? येस मॅडम. एक उजवी बाजू, एक डावी बाजू. बरोबर? आता आपल्याला शिकायचंय उकल, या समीकरणांची उकल. आपल्याला शिकायचंय की 2 चलातील ही जी रेषीय समीकरण आपण शिकलो त्यांची उकल, 2 चलातील रेषीय समीकरणांची उकल. उकल, आता उकल म्हणजे काय तर सांगते. उकलचा अर्थ काय आहे? उकलचा अर्थ, तर 2 चलातील रेषीय समीकरण, मी समजा एक सोपं असं समीकरण मी तुम्हाला दिलं असं, x अधिक y बरोबर 7 असं समीकरण जर मी तुम्हाला दिलं तर आता बघा
उकलचा अर्थ काय होतो हा मुलांनो ऐकायचा. आपल्याला शिकायचं की नाही, आपल्याला छानपैकी कळलं पाहिजे काय आहे धड्यामध्ये, है ना. तर उकलचा अर्थ काय आहे बघा. म्यूट करा सर्वांनी. तर आता मी इथे समीकरण दिलेलं आहे स्क्रीनवर, तुम्हाला दिसतंय x अधिक y बरोबर 7. आता हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये उजव्या बाजूला 7 आहेत आणि डावीकडे x अधिक y असे दोन चल दिलेले आहेत. चलांची बेरीज आहे x अधिक y. तर उकलचा अर्थ काय होतो माहित आहे. उकल म्हणजे अशा कोणत्या मी चलाच्या किमती घेऊ. चल म्हणजे जे x आणि y इथे आहेत. मग अशा कोणत्या मी x आणि y च्या किमती घेऊ की जेणेकरून x आणि y च्या अशा कोणत्या किमती मी घेणार की जेणेकरून उजवी बाजू आणि डावी बाजू सारख्या होतील. कारण मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. बरोबर म्हणजे दोन्ही बाजू सारख्या आहेत. पण मला माहित आहे की उजवीकडे 7 आहेत, मग डावीकडे पण 7 यायला पाहिजे. आणि डावीकडे दोन चल आहेत x आणि y. मग मी x आणि y च्या अशा कोणत्या मी किमती घेऊ. दोन किमती घ्याव्या लागतील ज्यांची बेरीज केली. कारण दोन x अधिक y आहे. मग x आणि y ची मी कोणती किंमत घेतली की त्यांना मिळवलं की 7 उत्तर. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होणार. उजव्या बाजूला 7 आहे मला माहित आहे, उजवीकडे 7 आहे, डावीकडे x अधिक y आहे. मग असे कोणते x आणि y मी घेणार आणि ते घेतले की दोन्ही बाजू सारख्या होणार आहेत. अशा कोणत्या x आणि y च्या किमती मी घेऊ. कोणत्या घेऊ शकता तुम्ही. x आणि y ची कोणती किंमत तुम्ही घेतली की दोन्ही बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होणार. प्लस म्हणजे 3 4 आहे बरोबर. आणखी कोणती चालेल. 3 4 अशी आहे. 3 अधिक 4 केला तर 7 उत्तर येणार. म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होणार आहे. आणखी कोणत्या चालतील x आणि y. आणखी कोणती तुम्ही जोडी घेऊ शकता की ज्याचं उत्तर परत 7च येतं. बेरीज 7च येतं पुन्हा. 5 आणि 4 5 आणि 2. आणखी 5 आणि 2. 5 आणि 2 घेतलं. आणखी कोणत्या घेऊ शकता. बरोबर 6 1. बरं 3 4 चालेल, 5 2 चालेल, 6 1 चालेल, 0 7 सुद्धा चालेल. आता 3 4 म्हणजे x ची 3 किंमत आणि y ची 4 किंमत असा त्याचा अर्थ होतो. 3,4 लिहिलंय ना, म्हणजे मी पहिली किंमत जी असते ती x ची असते, दुसरी y ची असते. मग 3,4 चालेल. असं उलट पण चालेल. 4,3 4,3 म्हणजे x ची 4 आणि y ची 3. 3,4 वेगळं आणि 4,3 वेगळं. कारण 3,4 मध्ये x ची 3 घेतलेली आहे आणि y ची 4 घेतलेली आहे. आणि 4,3 मध्ये x पहिली किंमत x ची आहे आणि दुसरी y ची, म्हणजे x ची 4 घेतली. मग ह्या उलट केलात तरी चालेल. 5 2 2 5 ही पण उकल असू शकते. 6 1 1 6 ही पण उकल असणार. 0 7 7 0 या पण उकल असणार. आणखी पण तुम्हाला बऱ्याच उकल त्याच्या लिहिता येतील. जसं -1 आणि 8. कारण -1 आणि 8 अशा संख्या आहेत ज्यांची बेरीज केली ना तुम्ही, -1 अधिक 8 केले ना. आपण बघा नियम शिकलो बेरजेचे. पूर्णांक संख्यांची बेरीज वेगवेगळी चिन्ह असतील बघा. समान चिन्ह असल्यावर बेरीज होते आणि वेगवेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी होते. आपण बघायचं असतं यांची चिन्ह वेगवेगळी आहेत. हा ऋण आहे आणि हा धन आहे 8. ह्यांची बेरीज नाही होणार. मध्ये जरी बेरीजेचे चिन्ह असलं तरी आपण बेरीज करत नाही. आपण चिन्ह बघतो आधी. चिन्हांवरून ठरवायचं असतं की बेरीज करायची की वजाबाकी.
आपण हे 6वी मध्ये शिकलेलो आहोत. पूर्णांकांची बेरीज वजाबाकी. म्हणजे एक संख्या ऋण असेल, एक धन असेल, म्हणजे ही एक जी आहे ती ऋण आहे, 8 धन आहे, म्हणजे दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत आणि वेगवेगळी चिन्ह असल्यावर त्यांची होते वजाबाकी. आणि म्हणून 8 मधून 1 घालवायचा की 7 येणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे धन येणार. म्हणजे ऋण 1 आणि 8 अशा संख्या आहेत ज्यांची बेरीज केली ना की 7 उत्तर येतं. बघा, बेरीज केली म्हणजे बेरीज होत नाही, कारण बेरीज हे आपण शिकलेलो आहोत की मला जर दोन पूर्णांक संख्या, जसं आता मी समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं, समजा ऋण 2 आहे आणि ऋण 7 आहे, तर आता या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या ऋण आहेत. हे आपण शिकलोय की नाही मुलांनो? येतं का तुम्हाला पूर्णांकांची बेरीज वजाबाकी? आपण खूप आधी म्हणजे ऋण दोन्ही संख्या ऋण आहेत तर त्यांची होते बेरीज. संख्या जर संख्यांची चिन्ह बघायची, चिन्ह समान असेल तर बेरीज होते आणि चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी होते. चिन्ह समान तर बेरीज, चिन्ह वेगवेगळी तर वजाबाकी. म्हणजे याचं उत्तर तुमचं किती येणार आहे? ऋण 2 आणि ऋण 7. 9. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं, ऋण 9. बरोबर. मग इथे आपल्याला आपण ज्या उकल शोधतोय की नाही, उकल, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऋण संख्या घेऊन पण उकली काढू शकता. जसं ऋण 1 8, ऋण 1 आणि 8 जर घेतलं तर त्यांची बेरीज पण 7 येते. त्यानंतर आणखी कोणतं घेऊ शकता तुम्ही? ऋण 1 8, त्यानंतर ऋण 2 9, ऋण 2 9 पण 7च येणार उत्तर. बघा, दोघांची वजाबाकी होईल कारण एक ऋण 1 धन आहे, वजाबाकी होणार. 9 मधून 2 गेले 7 उत्तर येणार. ऋण 2 9, ऋण 3 10, ऋण 4 11, ऋण 5 12, ऋण 6 13, ऋण 7 14. कारण या सगळ्या संख्यांची बेरीज आहे ना 7च येते. सगळ्यांची बेरीज 7 येते. म्हणजे तुम्ही 3 4 ची बेरीज केली 7 येणार. ऋण 7 14 ची बेरीज केली, जसं आपण जर नियम वापरला तर ऋण 7 आणि 14 यांचे चिन्ह वेगवेगळे म्हणून त्यांची वजाबाकी होणार. एक ऋण 1 धन आहे आणि 14तून 7 गेले 7 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. अशा असंख्य उकली तुम्ही लिहू शकता, कारण ऋण 7 14, ऋण 8 15, ऋण 9 आणि काय येणार 16 येणार, ऋण 10 आणि 17 येणार. सगळ्यांची बेरीज ही 7च येणार आहे. मग अशा तुम्ही असंख्य उकली या एका समीकरणाच्या तुम्ही लिहू शकता. आपलं जे समीकरण जे दिलं होतं मी तुम्हाला ते होतं x अधिक y बरोबर 7. x अधिक y बरोबर 7 या समीकरणासाठी आपल्याला असंख्य उकल मिळतात. असंख्य म्हणजे भरपूर. बघा ना, आता या एवढ्याच नाहीये. तुम्ही ऋण 7 14, तुम्ही ऋण 1000 आणि ऋण 1007 ही पण उकल घेऊ शकता. भरपूर उकली आहे त्याच्यामध्ये या एका समीकरणाच्या. तुम्ही जेव्हा एक समीकरण घेता ना, रेषीय समीकरण, 2 चलातील रेषीय समीकरण जेव्हा तुम्ही घेता ना, तेव्हा त्याच्या असंख्य उकली असतात. एवढं कळलंय का मुलांना मी काय सांगितलं? आता समजा आणखी फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा आणखी एक उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं, आणखी एक आपण घेऊ. आपल्याला कळलं पाहिजे की उकल काय असतं. उकल म्हणजे चलाच्या अशा किमती ज्या समीकरणाचं समाधान करतात. समीकरणाचं समाधान करतात म्हणजे काय? त्याच्या जागेवर जर मी त्या किमती टाकल्या तर दोन्ही बाजू सारख्या झाल्या पाहिजे. जसं आता मी एक समीकरण इथे लिहिलंय, हे पण रेषीय समीकरण आहे. a अधिक b बरोबर 11. तर याच्या कोणकोणत्या उकल असू शकतात? 6 5. बरोबर, 6 5. 6 त्यानंतर 6 5. आणखी कोणत्या असू शकतात?
बरोबर. हा बरोबर. 10 1. त्यानंतर किती? 10 1 लिहिली मी. 10 1 लिहिली. 9 10. 9 आणि 10 9 2. हा 9 2 0 11. आणखी बरोबर. आणखी 8 3. बरोबर. व्हेरी गुड. अजून आणखी 7 4. बरोबर. किती? 5 6. बरोबर. 6 5 किंवा 5 6 हे दोन वेगवेगळ्या उकल आहेत. 6 5 लिहिलं तर 5 6 लिहू शकता. 10 1 लिहिलं तर 1 10. एखादी ऋण मध्ये कोण सांगू शकतो का? ऋण मध्ये ऋण 1. आता मी जर बघा इकडे लक्ष द्या. ऋण 1 घेतली ना तर इथे किती घेऊ म्हणजे त्यांची बेरीज 11 येईल. ऋण 1 आणि ऋण 1 आणि 12 घ्यावं लागेल. कारण माहितीये का? कारण यांची वजाबाकी होईल. याचं चिन्ह ऋण आहे, याचा 12चं धन आहे. यांची वजाबाकी होणार. 12 मधून 1 गेले 11 राहणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धनच चिन्ह येणार. म्हणजे ऋण 1 12. तसं ऋण 2 आणि किती घेणार? ऋण 2 13. ऋण 3 आणि 14. ऋण 3 14. 11 यायला पाहिजे आपल्याला. 11 म्हणजे आता सारखं चिन्ह असेल तर बेरीज होते, वेगवेगळी चिन्ह असेल तर वजा पाहिजे. असा ऋण 3 14. आता समजा मी तुम्हाला असं विचारलं इकडे बघा. समजा तुम्हाला सांगितलं की एक ऋण 7 आहे तर दुसरी उकल काय असेल? ऋण 7 आणि एक उकल ऋण 7 आहे तर दुसरी काय येणार? 16. 16 घेऊ इथे. बघा आता आपण बघूया बरोबर आहे का 16. आता ऋण 7 आणि 16 यांचं उत्तर 11 येतं का? ऋण 7 आणि 16 यांची जर वजाबाकी केली नाही तर ही धन 16 आहे, वजाबाकी होणार. 16 मधून 7 गेले 11 नाही येणार दादा. 9 उत्तर मला 11 पाहिजे. 11 येण्यासाठी मला ऋण 7 बरोबर किती संख्या घ्यावी लागेल? 18. कारण तुम्हाला 11 हे उत्तर आलं पाहिजे ना. बरोबर आहे. 18 येणार. ऋण 7 आणि 18. ऋण 10 बरोबर काय येईल? ऋण 10 बरोबर हेच समीकरण आहे आपलं, पण एक उकल ऋण 10 आहे. 21. एक उकल ऋण 10 आहे तर दुसरी काय असायला पाहिजे? 21. अशा असंख्य उकली तुम्ही लिहू शकतात. कळलं का? म्हणजे सर्वांना आता मी तुम्हाला समीकरण देते, त्याच्यात तुम्ही उकल लिहून आणायच्या घरून. ठीक आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही ते उकल मला फक्त आता कशा आपण लिहिल्या तशा उकल लिहायच्या. म्यूट करा सर्वांनी. म्यूट करा मुलांनो. मी काही समीकरण देते त्याच्या तुम्ही उकल लिहून आणायच्या. भरपूर साऱ्या उकल जेवढ्या तुम्हाला लिहिता येतील तेवढ्या लिहा.
मुलांनो, तुमच्याकडे वही आहे का सोबत? म्यूट करा आणि मी जी समीकरणं देते त्याच्या उकल शोधायचे. तुम्ही लिहून आणायचे. म्यूट करा आधी मुलांना, म्यूट करा. म्यूट करायचंय सर्वांनी. एक वजाचं देते, वजाचं बघा तुम्हाला सोडवता येतं का. हे 4 समीकरण दिले, त्याच्या उकल तुम्ही शोधून आणायचे. आता आपण जशा प्रत्येक समीकरणाच्या भरपूर साऱ्या उकल शोधल्या ना, तशा तुम्हाला या सगळ्या समीकरणांच्या तुम्हाला जेवढ्या येतात तेवढ्या उकल शोधायच्या. जेवढ्या जमते अशा तर असंख्य उकली आहेत, पण तुम्हाला जेवढ्या येतील लिहिता तेवढ्या लिहायच्या. भरपूर उकल असतात एका समीकरणाच्या. कळलं सर्वांना आज काय शिकलो आपण? कळलं का मी काय शिकवलं तुम्हाला आज? सब करा, कळलं असेल तर. आज काय शिकलो आपण? लिहून घेतले समीकरण? लिहून घेतली मी दिलेली? बरं, ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. आपण पुढच्या वेळेला भेटू. ठीक आहे, बाय. बाय.